झी मराठी, चर्चाही होणारच. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट इथं शिवशक्ती धान्य कडधान्य सहकारी खरेदी विक्री संस्था मर्यादित अब्दुल्लाट यांच्या वतीनं गुरुवारी 5 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री गणेश मंगल कार्यालय इथं गावातील सर्व शेतकऱ्यांच्यासाठी ऊस व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान चर्चासत्र मान्य राहुल पाटील, महाराष्ट्र हेड न्यूट्रीहब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी या गावचे धन्वंतरी रावसाहेब शिवगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अब्दुल्लाट गावचे माजी सरपंच संजय पाटील, श्री वर्धमान ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश देवमुरे, बाळासू पाटील पतसंस्थेचे चेअरमन बाळगुंडा पाटील, भीमगोंडा पाटील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल दुधरकर, लाट औद्योगिक सोसायटीचे चेअरमन कलगुंडा पाटील, अरुण पाटील, महादेव नायकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यामध्ये माननीय श्री राहुल पाटील यांनी या चर्चासत्राला संबोधित करताना आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, परंतु पारंपरिक शेती, आधुनिक शेती या पद्धतीने देशात केली जाते. पण सध्या ऊस हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. परंतु फक्त ऊस एकच पीक घेऊन आता सध्या जमिनीची जी अवस्था झाली आहे ती नक्कीच विचार करण्याजोगी आहे. कारण शेतीसाठी रासायनिक खतांचा भरपूर वापर, पाण्याचा प्रचंड वापर यामुळे शेतीची सुपीकता कमी होत चालली आहे. याकडे लक्ष देणं आता प्रचंड गरजेचं आहे. खतांचे वाढते दर, कमी प्रमाणात निघणारं उत्पन्न याचे सांगड घालायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना आता तारेवरची कसरत करावी लागते. हे आपण प्रामुख्यानं पाहतो आहोत. यासाठी काय करणं गरजेचं आहे? सर्वप्रथम शेतीसाठी उपयुक्त असणारी, जास्त उत्पन्न देणारी खतं वापरली पाहिजे. पाण्याचं योग्याने पिकांना लागतं तेवढंच पाणी देणं गरजेचं आहे. यासाठी न्यूट्रीहब प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीची खतं बाजारात स्वस्त, अतिशय चांगल्या पद्धतीने शेतात उपयोगी पडणारी, तसेच हे खत खरेदी करताना शेतकऱ्यांना योग्य असं मार्गदर्शन या कंपनीमार्फत करण्यात येतं. यामुळे सुपीक शेतीसाठी कोणतं टॉनिक महत्वाचं आहे, पीक वाढीसाठी कोणती खतं महत्वाची आहेत आणि जास्तीत जास्त ऊस या पिकाचा उतारा पडण्यासाठी ऊसाचं वजन निदान 2 ते 2.5 किलो होण्यासाठी कोणतं खत देणं गरजेचं याची अतिशय चांगली माहिती न्यूट्रीहब प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने देण्यात येते. फक्त ऊस असंच नाही तर खरबूज, कलिंगड, द्राक्षे, केळी, भाजीपाला या पिकांसाठी देखील योग्य अशी खत आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या प्लॉटवर येऊन माहिती देऊन वेळोवेळी पाहणी करून योग्य असं मार्गदर्शन न्यूट्रीहब कंपनीमार्फत करण्यात येतं. याचा नक्कीच लाभ सर्व शेतकऱ्यांना होईल यात शंका नाही. शिवाय ही खतं स्वस्त दरात असून शेतकऱ्यांना परवडणारी अशीच आहे. यामुळे उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी नक्कीच आमची खतं वापरून पहा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना फायदाच होईल. यावेळी त्यांनी आवर्जून सांगितलं. या चर्चासत्रासाठी शिवशक्ती धान्य कडधान्य खरेदी विक्री संस्थेचे चेअरमन अरुण पाटील, महादेव नरसू नायकोडे, सर्व संचालक तसेच गावातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संतोष दळवाई, सचिन वाळकुंडे, शिवशक्ती धान्य कडधान्य संस्थेचे सचिव सतीश पाटील, कुमार दुधरकर यांनी विशेष परिश्रम घेतला. सूत्रसंचालन पत्रकार अख्तर मकानदार यांनी केलं. आभार अख्तर मकानदार यांनी मांडले. स्वागत संतोष दळवाई यांनी केलं. सी मराठीसाठी अब्दुल्लाट येथून अख्तर मकानदार.